तुझं घर उद्ध्वस्त झालंय ना, तिच्यावर नको रे असा आंधळा विश्वास नको ठेवूस, पस्तावशील. हे ऐक ना भैरवी, तुझं जे काय पॉलिटिक्स आहे ना ते तुझ्याकडे ठेवायचं, माझ्यापर्यंत आणायचं नाही, कळलं ना? सावली असं कधीच करणार नाही, कधीच नाही. माई काही उपयोग झाल्याचं दिसत नाही माई. नाही म्हणजे मासा गळायला लागला असं काही वाटत नाही. आपण एवढा प्रयत्न करतोय तरी बी हा सावळीच्याच बाजूने बोलतोय की. जयंती, दरवेळी एक घाव आणि दोन तुकडे होतीलच असं नाहीये. घाव तर आपण केलाय, भलेही दोन तुकडे झाले नाहीयेत, पण भेग तर पडलीये. बघ ना, सकाळी अगदी ठामपणे म्हणत होता की सावली असं करूच शकत नाही, माझा विश्वास आहे तिच्यावर, आणि आता सावली असं का करे यावर आलाय. याचाच अर्थ जयंती, मनात शंकेची पाल थोडी तरी चुकचुकलीच आहे. आणि आता सावली असं करणार नाही पासून ते सावलीनेच हे केलंय इथपर्यंत मी त्याला घेऊन जाते की नाही बघ तू जयंती. ही तर अजून सुरुवात आहे. आगे आगे देखिए होता है क्या. किती लाड करून घेणार आहे मॅडम. बाप रे, अख्खा दिवस चालू आहेत लाड. काय चाललंय मायलेकीचं? काय सांगू तारा, अख्खा दिवस मॅडमचे कार्यक्रम चालू आहेत शी शूचे. लहान बाळ म्हटलं ना की विचारू नकोस. अख्खा दिवस काही ना काहीतरी चालू असतो कार्यक्रम, हो की नाही? पण तिला ना वेळेवर आंघोळ घालायला हवी. पण खरं सांगू का, मला ना नीट जमतच नाहीये. आईला नाही येत आंघोळ घालायला. मी खरं तर सावलीला सांगितलं होतं एखादी बाई शोधायला, विश्वासू, तिच्या ओळखीत कोण असेल तर, पण काय केलं काय माहिती तिने. वहिनी, मला असं वाटतंय की सावलीपेक्षा ना मॉमकडे चांगले कॉन्टॅक्ट्स असतील, त्यांना विचारलेलं बरं पडेल. मला पण तसंच वाटतंय. पण आई आज आल्याच नाही तिकडे. एक काम करते का, तू जाऊन त्यांना बोलवतेस का प्लीज? मी नाही, नको नको. कसं आहे ना, त्यांचा मूड कधी कसा असेल सांगता येत नाही. त्यापेक्षा तुम्ही स्वतः का नाही विचारत त्यांना जाऊन, तुमचं ऐकतात त्या. बरोबर आहे. पण मी छकुलीला सोडून कशी जाऊ? ती रडली पडली तर एकटी नाही राहणार आमची छकुली. अजून लहान आहे ना छकुली, हो की नाही? कसं ठेवू तिला एकटीला सांग? मी आहे ना तिच्यासोबत. मी इथे थांबेन, तिच्याकडे लक्ष देईन, मी खेळेन तिच्यासोबत. तुझ्या भरोशावर ठेवून जाऊ तिला? अजिबात नको. नाही म्हणजे तू लहान आहेस, अनुभव नाहीये ना अजून तुला. तू कशी सांभाळणार तिला? मी काकू आहे तिची, आणि काकू त्यांच्या लाडक्या असतात, हो ना? ती बघ कशी हसतीये. गुंजी. ओ, कोण आहे? कोण आले आपल्याकडे आपल्याला भेटायला? काकू आहे, सगळ्यात लहान काकू आहे. वहिनी, तुम्ही काळजी नका करू, मी आहे ना इथे तिच्यासोबत, मी लक्ष देईन. नक्की नीट लक्ष देशील ना? हो बहिणी. जाते तू काकूकडे जाते, थोड्या वेळ काकू बरोबर खेळ. हा, मी आलेच, पटकन जाऊन आजींना भेटून येते. हा, व्हेरी गुड. थोड्या वेळ बसा, काकू सोबत खेळ, मी आलेच. मी जाऊन येते. आणि काही लागलं, रडली, तिला भूक लागली तर मला पटकन आवाज द्या. मी आलेच. सावली, रुमाल कुठे? हा, सावली, रुमाल कुठे ठेवला आहेस? चिडलीस का माझ्यावर? नाही. मला कळतंय तू चिडलीस माझ्यावर. बोल, मनात नको ठेव, बोल. मला एक विचारायचं होतं. काय? तुम्ही
माझ्या आभाचं सत्य सगळ्यांसमोर आणलं हं. तेव्हा माझ्या भूतकाळाचा पण उलगडा केलात. हं. तेव्हा तुम्ही मला विश्वासात घेतलं होतं का? हे बघ सावली, म्हणजे मला वाटलं तो मार्ग योग्य असेल, कारण तुला न्याय मिळवून द्यायचा होता. हो, पण त्याने माझ्यावर काय परिणाम होईल याचा विचार केलेलात का तुम्ही? का फक्त गृहीत धरून मला आनंदच होईल हेच वाटून घेतलात तुम्ही? मला मान्य आहे तुम्ही ह्या गोष्टीचा विचार केलात की तुम्ही मला न्याय मिळवून देताय, पण या एका गोष्टीमुळे माई खूप चिडल्या आणि त्याच ह्या सगळ्या गोष्टी करतायत. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की मी चुकीचं केलं जे काय केलं ते? नाही नाही, मला असं अजिबात नाही वाटत आहे की तुम्ही चुकलायत किंवा मग उलट तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ना ते मला आवडलंय. पण महत्वाचं हे आहे सारंग सर, तुम्ही ज्या अधिकाराने माझा विचार न करता माझं सत्य सगळ्यांसमोर आणलात, तोच अधिकार वहिनींवर कोणी का दाखवत नाहीये? सावली, अगं तू चुकीची तुलना करतेस. तुझी गोष्टच वेगळी होती. अमृता वहिनीची मानसिक अवस्था ठीक नाहीये सावली. हे बघ, तिच्या मेंदूशी आपण नाही खेळू शकत. मी काय म्हणते ह्याचा विचार करा ना सारंग सर, प्लीज. आत्ता या भ्रमातून वहिनींना बाहेर काढणं जास्त गरजेचं आहे. मग त्यांच्या बाबतीत कोणीच का पुढाकार घेत नाहीये? ती घरातल्या घरात का फोन करते तुला? मी महत्वाचं काम असेल त्यांचं, मी भेटून येते. लवकर कर, वहिनी कधीही येतील. होय. पत्रातला फोन घेऊन